नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। वाढदिवस म्हटला की डोळ्यासमोर येतात ते मोठे होर्डिंग्स, फटाक्यांची आतिषबाजी आणि पार्ट्यांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च। पण मालेगाव तालुक्यात आज एक असा उपक्रम राबवण्यात आला ज्याने समाजासमोर एक नवा आदर्श आणि नवी दिशा ठेवली आहे। सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते माननीय प्रदीप माऊली मोरे यांच्या कन्या रश्मी माई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी चक्क 20 ते 22 गावांमध्ये ज्ञानाची पेरणी केली आहे। मुख्य बातमी, अनावश्यक खर्चाला फाटा देत प्रदीप माऊली मोरे यांच्या हितचिंतकांनी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे। एका बाजूला वाढदिवसाचा झगमगाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला या कार्यकर्त्यांनी जीप, शाळा आणि हायस्कूल गाठून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उजळवण्याचा प्रयत्न केला। तालुक्यातील विविध गावांमध्ये हा उपक्रम कसा राबवण्यात आला त्यावर एक नजर। चंदनपुरी गावात निलेश बापू सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले। खडकी येथे सूर्यप्रकाश मधुकर देवरे यांनी चिमुकल्यांना पेन, पेन्सिल आणि खोडरबर भेट देऊन शैक्षणिक मदतीचा हात दिला। लिंडाणे गावात भाऊसाहेब हरी जगताप आणि दशरथ सजन अहिरे यांनी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना पेन वाटप केले। तर कवळाने गा येथे ह.भ.प. तुळशीराम आधार पवार यांनी हायस्कूल आणि जीप शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या। सामाजिक संदेश हा केवळ एक वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार नाही, तर ही एक मोठी जनजागृती आहे। वाढदिवसावर होणारा अफाट खर्च वाचवून जर तो गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला तर समाजाचा चेहरा-मोहरा बदलू शकतो। हेच या उपक्रमातून प्रदीप माऊली मोरे समर्थकांनी सिद्ध करून दिले आहे। या प्रेरणादायी उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून सध्या कौतुक होत आहे। शेवट, अशाच सकारात्मक आणि समाजाला दिशा देणाऱ्या बातम्यांसाठी पाहत रहा आमचे चॅनल। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।